जराशी काम करायची. मला कायची लाज माया नवऱ्याचं घर. तूच तर आमच्या भरशात खाऊन राहिली. त्या करा काम आम्ही नाही करा. काय सारे काम करा तुले का मा पोरानं का पासाठी आणली का व? काय तुझे नखरे, काय ते त्या रुबाब, आणि काय तुझे मस्तीत राहिनं, नुसते घरात टीव्ही पाहिनं आणि काम नाही करणं हो तुले. ते काय त्या मलकणी समजली का वा? त्या घरात काम करायसाठी ठेवली काय सासू आहे म्हटलं मी तुझी. काय झालं केलं तर तुम्ही खाता ना. हवा पेता खावं मग मी खातो ना. मा आता चांगला माल झालेला खातो ना. मस्त बसत ऐशाराम करत. नाही लागत काही खायला. तुला नाही करावं लागत का काही. नाही करावून त्या खावायचं. आज वाटली पाहिजे तुला थोडीशी. आज सासू काम करते मस्त बसत. थोडीशी लाज नाही वाटत तुले. जण हो बुडगे मागू नको लागू. मानवरायला सांगा. माझी तर कशीच चावणी आहे. नुसती बुडगीन मुडगी करतं. माया पोराला सांगतं म्हणजे काय ते पोर नवरा का लाट गौरणार आहे का इथं लागून गेला. मला काय करते तो सारा परपंचाचा वाटोळा करून ठेवलं. त्या कायचं वाटोळं करून ठेवलं. पोराच्या संसाराचं त्या वाटोळे करून ठेवलं. कोणतं काम नाही करत. फक्त पान आणि रा. तुझ्या पोरग तर लयच गुन्हाचं आहे. ना त्या पोराचा संसाराचा वाटोळा त्याला त्याच्या वाटोळा केला स्वतःच्या हातानं. तुले ठेवून आपल्या आमच्या घरात नाली म्हणून राहिली आमचं घर. माया घर मन माया माई मेहरबानी आहे ती. तेव्हा तुला एवढ्या अलिचनात राहायला भेटून राहिलं. आणि आई तर खायला भेटून राहिलं. आणि अलग राहिली असती तर आई तर खायला भेटलं असतं. स्वतःला हाताला करावं लागलं असतं ना. असं बसणं जमलं असतं. तू तर लय गुणाची आहे. माया पोरग बिना कामाचं आहे ना. तू तर मोठी गुणाची आहे. म्हणून तशी बसली राहतं पाय पसरून सकाळ संध्याकाळ. बसू चांगली लट्ट होऊन राहिली. मी किती लट्ट तुम्ही बारीक होऊन राहिली. माया भरोशा खाऊ खस्त होऊन राहिली आता लट्ट. नाही समजत. सकाळी उठा झाडा पाणी शिपा आणि स्वयंपाक करत हे नाही समजत. उठली का बसली दुसरं कामच नाही तसं जीवाले. काय ना बरं बसाले इथं. ग बोलायचं नाही मला. तू नाही तर काय करू. त्या माय बापानं स्वतःची बेदमा अंगावर फेकली म्हटलं. ते आता भलं चांगलं केलं. त्या पोरग माय अंगात गेले दिल्ली त्या बॅद लावून मांग. मोठे हुशार आहे. तुला काय भेटलं असतं. त्या बोलू त्या पोरापेक्षा कितीतरी चांगलं भेटलं असतं. उठ माया सोप्यावरून. त्या कायचं सोपा माया नवऱ्याचं म्हटलं सारं. तुया काय वय चालली माया करून राहिली. तूच तर आमच्या जीवावर खाऊन राहिली. माया नवरा कमावते तू खात. तुया नवरा होय तर माया का कोणी होय नाही का. तुया अगदर माय पोरग म्हटलं ते नवरा कराले आता. त्या लग्न करून दिलं पोराचं. नवराने करू तर काय करू मी. तर माझ्या तोंडी लागू नको. एखादी देऊन देईन कांसली. जराशी सारखी बोल. कांसलीत कोणाला म्हणून राहिली तू. कांसलीत देते तर मला नाही दिली का देवाना 2 हात. पाय कशी बोलून राहिली ते. लाज वाटायला पाहिजे जराशी. मला कायची तुला वाटली पाहिजे जराशी लाज. त्यासारखी फर्रास सुन नाही पाहिली म्या. नाही पाहिजे त्यासारखी सासू फर्रास. आता बोल घे माझ्यासारखी फर्रास सासू. सासूले कधी हाताने करून भाकरी खाऊ नाही घालत म्हटलं तू. ते का हात पाय मोडले का. मी तुला खाऊ घालणार आहे आता. मी तुला खाऊ घालतो. तुझे हात पाय मोडले आहे का मग. लोक काऊन सुन्या घरात आणते का बा आपल्याला खाऊ घालन चांगलं वागवण याच्यासाठी आणते म्हटलं सुन. आणि तुला काय आम्ही का बसासाठी आणली का. काही सुना म्हटलं किती चांगलं खाऊ घालते. आणि तू पाय ना आमच्या नशिबी कसं पडलं. जाना मग ज्या सुना चांगलं खाऊ घालते त्याच्या घरी जाणार राहिले. इथं काल राहून राहिली. तर तपासली नाही मायाच्यातच पचून राहिली तू आता. नाही करायचे होते मग तशीच राहा लागत होती. अशी तुमची बोलायची पद्धत सुधरा. काय बोलता हे समजते तुम्हाला. मा नवऱ्याला सांग आता मी. मोठी म्हणते मी ऐकलं मी असं कमावलं मी तसं काय कमावलं होत्या. कमावलं नाही तर काय. हे आलिशान घर कोण कमावलं. म्या कमावलं म्हणून तुला चांगलं इथं झोपाले राहायला भेटून राहिलं फुकटात. माझ्या बापाच्या घरी याच्यापेक्षा चांगलं कमावलं तर असं कधी म्हणत नाही माझ्या बाप. ते तर शब्दापुटात कमी असते मी असं कमावलं मी तसं कमावलं. एवढा बापाचा गर्व आहे तिथंच राहा लागत होती. इथं काय आली. इथंच टिकून राहिली. नाही तर कुठं टिकली नसती तू. बिनकामाची कोण वागवते. आजकाल कोण वागवत. आजकाल तर कोणी वागवते. सुना नाही भेटून राहिल्या तर. असं काम करायला काय होते. केलं तर काय होते. तुला मोठी कामाची आली तर कर ना तू. नाही ना एवढी बोलली तरी उलीची लाज वाटून राहिली की उठून नाही राहिली. जागेवरून उठत नाही. त्याला घाम येते मग तुले घाम नाही येतो माय. उठत नाही माय मनाची मर्जी. त्या घरी का माय बापानं काय काम सावडायला दिलं काय. श्रीमंताची पोरगी अशी तशीच पोरगी नाही म्हटलं. आणि करायच्याच वेळेस पहिले समजा लागत होतं तुले. माय बापानं काहीच नाही शिकवलं काय माहित तुया. मला नाही शिकवलं तुला शिकवलं ना राहू दे ना. आम्हाला शिकवलंच होतं आमच्या माय बापानं. आम्ही सकाळी रोज उठो स्वयंपाक पाणी करो सगळं काम धंदा करो सासू सासऱ्याचं करो. असं बसलं राहिलं असतं तर आमच्या सासू सासऱ्यानं आम्हाला भात काढून दिलं असतं घरच्या बाहेर. मला काढून मग कोण देत काढून. खायचं बसायचं नसते फक्त जीवन. कोणासोबत नसली का माया इकडे लक्ष ठेवतं. सारे इकडे माया इकडे लक्ष ठेवतं.
काय लक्ष ठेवायची तुला गरज आहे मावा? ठेवणार नाही तर का मा घरात राहून राहिली सारंच लक्ष ठेवा लागेल माव मले. ती म्हटलं माय बापा बरोबर फोनवर बोलत राहतं ते नाही शिकत ते माय बाप स्वयंपाक गिपाक करायचं फक्त फोनवरच बोलायचं शिकवते काय. बोला माय बापानं दिलेला मोबाईल आहे म्हणून मी त्याच्यावरून बोलतो. तू कोण जाऊन राहिली? त्याला आहे का त्या दिला असं तर बोलायचं तुला उजागरी. आता कायची उजागरी आहे तुले? त्या पोराकडून ते एक मोबाईल नाही घेऊन देणार मले. बिना घेऊन द्यायचंच आहे. बॅलन्स गेले थोडते तरी टाकून आता त्या बाप देते टाकून. हे माय बाप काढायचे साऊंड होतातच तुले. तुले मले करायला तुले जमते. मी ते माय बाप काढले तर बोलली जीवार येते. तिचा कसं मान करणं होते तुले माया नाही मान करणं होत तुले. यासारखी वागते का ती माझ्यासोबत? तुला लाज वाटते चांगली सुनील अशी काही काही बोलत तर. मोठी लाज आहे सासूला कशी कशी बोलत तर.